महाराष्ट्र मित्रांनो बघू शकता आजचा ब्लॉग. तर मित्रांनो बघू शकता आम्ही थांबलो आता जवळ आमच्या हॉस्टेलच्या बाहेर. तर मित्रांनो आम्हाला जायचं आता महेश माळा इथून 40 किलोमीटर दूर आहे. मित्रांनो बघू शकता आमची पब्लिक. तर मित्रांनो आता आमचा एक दोस्त येत आहे निलेश, त्याच्या तिची वाट बघत आहोत आम्ही इथं. थोडा वेळ निघणार आहोत मित्रांनो. चला मग तुम्हाला तिथे गेल्याने दाखवूया मित्रांनो. महेश माळा सगळे काही दाखवणार आहे. तर खूप नेट डिप्रेशन में रहता हूँ, हमेशा सिर में दर्द रहता हो. मित्रांनो निलेश भाऊ त्यांची डन्नो टार्झन घेऊन गाडी आलेला आहे. त्यानंतर आमचा ओमकार चांदोडे बघू शकता पावसापासून वाचण्यासाठी काय ते छत्रीचा बंदोबस्त करत आहे. मित्रांनो उगन ओमकार चांदोडे बोलते. त्यानंतर मित्रांनो आम्ही निघलो मग जाण्यासाठी बघू शकता. आम्ही जाण्यासाठी निघत आहोत. बघू शकता आमचा ड्रायव्हर साहेब आणि युवराज साहेब, बाकी दोन पुढे बघू शकता. पडेगाव पर्यंत आलो मित्रांनो. आता इथून आम्हाला किती किलोमीटर आहे? इथून आता 40 किलोमीटर आहे. 40 तिथून म्हणले सिरियस घेऊ नका. इथून 35 किलोमीटर आहे मित्रांनो. आम्ही 5 किलोमीटर आतापर्यंत पार केलो. ड्रायव्हर साहेब तुम्हाला काय बोलू इच्छितो? मला काय म्हणतो भाऊ गाईसाठी? आम्ही सध्या महेश माळा जात आहे आणि मी सध्या ड्रायव्हिंग करत आहे. सध्या तुम्ही भाऊचं लक्ष फक्त पुढे आहे. आपली दोन पब्लिक मागे थांबलेली आहे मित्रांनो. आताच आम्ही पेट्रोल टाकलो 70 रुपयाचं तिन्ही भावांनी. आता इथून 121 किलोमीटर मित्रांनो वेरूळ आहे. तिथून पण 10 किलोमीटर महेशमाळा आहे. तर आता बघू शकता आम्ही आलो आता या डोंगर घाट पाशी. आता इथून सगळे घाटच चालू आहेत मित्रांनो. आम्ही रस्त्यामध्ये जाता जाता आम्हाला दौलताबादचा म्हणजे देवगिरीचा किल्ला दिसलेला आहे. कसा खतरनाक किल्ला दिसते बघू शकता मित्रांनो. आम्हाला या किल्ल्याच्या पुढे जायचं आहे. तर बघू शकता किती भारी किल्ला वाटायला मित्रांनो. मला फोनमुळे क्लॅरिटी दिसत नाही पण लय भारी बघू शकता मित्रांनो. कसा खतरनाक दिसत आहे मित्रांनो. इथून बघा पुरं डोंगर डुप्लिकेट हाती बघा. वरण हाती होता ते स्टॅच्यू केले गेला. वा बघू शकता मित्रांनो. अशा किल्ल्यामधून आपल्याला जावं लागते बघा. डोंगर डोंगर डोंगर. या मित्रांनो एकदा विजिट करा. आपला गाडीमध्ये मामा काय बघा बघा कोणाला बघा. मामा सॉरी काढ नका फोटो घ्या. मित्रांनो आम्ही थांबलो आता रस्त्यामध्ये बघू शकता. आता या साईडला वेरूळ आहे मित्रांनो आणि या साईडला खुलताबाद म्हणजे भद्रा मारुती आहे. आम्हाला या साईडला जायचं इथून 10 किलोमीटर दूर आहे. आता आमचे काही मित्र थांबलेले आहेत पाठीमागी. त्यांच्यासाठी आम्ही थांबलो इथे येण्यासाठी. तर बघू शकता मित्रांनो आमचे दोन मित्र. आता इथून आम्हाला जायचं आहे मित्रांनो 10 किलोमीटर दूर. चला मग बघू शकता आमचे मित्र आलेले आहेत. तू दात काढ नको तू. रस्त्यामध्ये दुसरीकडे चालू बघू शकता. आम्हाला जायचं महेश माळा पण आमच्या भावकीने म्हणले बा आपण जाऊया दुसरीकडे. तर बघू शकता मित्रांनो बघू शकता आम्ही आलो अशा ठिकाण ते ठिकाण आम्हाला पण माहित नव्हतं आणि लोकांना पण जास्त करून माहित नाही. तर मित्रांनो निलेश भाऊनी म्हणले चला तुम्हाला एक ठिकाण दाखवतो. मग चला आम्ही म्हणले त्या ठिकाण दाखवा आम्हाला. तर निलेश भाऊनी आम्हाला आणले बनी बेगम दरवाजा. हे ठिकाण खूप भारी आणि खूप ऐतिहासिक आहे मित्रांनो. बघू शकता आम्ही आलो अशा ठिकाण ते ठिकाण 89% लोकांना माहितीच नाही मित्रांनो. चल मित्रांनो बघू शकता आम्ही आलो बनी बेगम दरवाजा. मित्रांनो हे ठिकाण एक ऐतिहासिक आणि एक सुंदरमय वातावरण खतरनाक आहे. कारण इथं आले ना आम्हाला एवढं भारी वाटलं काय सांगा मित्रांनो. तुम्हाला जर मित्रांनो इथे यायचं असेल तर मी तुम्हाला तुम्हाला मी लिंक देतो आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सांगतो. तर तुम्ही नक्कीच इथे या मित्रांनो. हे ठिकाण संभाजीनगर पासून 24 किलोमीटर अंतरावर खुलताबाद या ठिकाणी आहे मित्रांनो. आम्हाला पण माहित नव्हतं पण मित्रांनो आम्हाला आमच्या निलेश भाऊने आम्हाला इथे आणलं होतं. तर मित्रांनो आम्हाला खरंच खूप भारी वाटलं होतं इथे आल्याने. आम्हाला खरंच सांगतो अहो मित्रांनो औरंगजेबचे नातू शहाजादा बिदर यांची पत्नी यांच्यासाठी बनी बेगम दरवाजा बनवलेला होता मित्रांनो. तर अशाच माहितीसाठी मला फॉलो करा, लाईक करत राहा मित्रांनो. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की विजिट करा मित्रांनो. तुम्हाला मी बायोमध्ये याचा ऍड्रेस मी सांगणार आहे. तर चला मग मित्रांनो आम्ही इथून जाता. आता इथून आम्हाला जायचं आहे महेश माळा. तर जाऊयात चला मित्रांनो. व्हिडिओ काढावला 5 किलोमीटर दूर आहे मित्रांनो महेश माळा. आता बघू शकता ओमकार चांदोडे 70 किलोमीटरच्या गाडी चालवत आहे. भारी पण एक जास्त नाही मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. नहीं. आम्ही आलो महेश माळच्या टोकड्यावरती. बघू शकता मित्रांनो खतरनाक व्ह्यू आहे. तर खतरनाक काय सांगू तुम्हाला. आता बघू शकता इथले बघा तलाव आणि इथे पब्लिक बघू शकता फोटो काढण्यासाठी गाडी स्टँड करण्यासाठी रील बनवण्यासाठी इकडे येत आहे मित्रांनो. तर आम्ही जात आहोत मित्रांनो खाली बसूया की इथं बसाया तिकडे जायचं आपल्याला. मित्रांनो खरंच तुम्ही एकदा विजिट करा मित्रांनो. लय भारी व्ह्यू आहे. लय भारी म्हणजे लय भारी.
का ये बड़ी अच्छी बात कही आप। बाबा पाणी देखो मित्रांनो, पाणी बघू शकता, पाणी युवराज पोय. आता आमचे दोन मित्रांनो कुठे गेलेत की ते आम्हाला माहित नाही. आम्ही इथं थांबलो आता, इथं थोडं फोटो वगैरे काढतो मित्रांनो. त्यानंतर आम्हाला जायचं आहे पुढी. ते बघू शकता का ते अरे आमचे मंदिर? मित्र हरवले पण. जाऊ दे, हरवले आपण ठीक आहे. बघा ते दिसाल का तुम्हाला ते मंदिर? त्याच्या पुढे आम्हाला जायचं आहे. आम्ही रस्त्यामध्ये थांबलेलो आहे मित्रांनो. एक खतरनाक व्ह्यू दिसू लागलं म्हणून इथं थांबलो. आता फोटो वगैरे काढतो, थोडं बसतो इथं, नंतर जातो. आता मित्र आमचे दोन कुठे गेलेत की त्यांना पण बघावं लागणार आहे मित्रांनो. चला मग मित्रांनो, तुम्हाला 5 मिनिट थांबा थोडा वेळ. मित्रांनो आम्ही आलो महेश माळच्या एकदम टॉप वरती. बघू शकता पब्लिक, बघू शकता मित्रांनो, खतरनाक. कॉपी काढलेली आहे आता इथून खाली निलेश आता भाऊला आपण काय तर विचारूया. भाऊ काय सांगते बघूया. भाऊ तुम्हाला कसा वाटला हे प्रवास? एक नंबर तुमच्या पाठीमागे लय मोठा ढेला बसला होता, टेम्पो. आता आपली गाडी भारी होती म्हणून आलं ढेला रस्ता लय छोटा होता, तुम्ही कसा आणल्यावर होती? आणले होता. अभिजित भाऊ सोबत असल्यावर कुठलंही कार्य काही अडथळा येत नाही. असं आहे का? तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आलो वरती एकदम टॉपला. मित्रांनो बघू शकता आम्ही आलो महेश माळच्या एकदम लास्टच्या ठिकाणी. मित्रांनो इथून सगळं संभाजीनगरची सिटी इथून दिसते मित्रांनो, आणि खूप उंचावर आहे. आणि इथून सगळं डोंगर, दर्या, नदी, शेत मी सगळं इथून दिसते मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला ब्लॉग संपला. याला काय म्हणतात मला कमेंट मध्ये सांगा. आणि मित्रांनो असं मला वाटलं की इथं वॉटरफॉल आहे म्हणून बघायसाठी जावं असं वाटलं, पण काय करावं, इथं वॉटरफॉल मित्रांनो काही नाही. इथं बघते असं उंच टेकडी आहे, तिथून सगळं खाली दिसते. अशा प्रकारे लाईक करा, फॉलो करा. बाय काय.